आहे. काही आता इच्छुक असलेल्या भाजपच्या नेत्याने सांगितले की 2 महिने मी पाठपुरावा केला. ते नेते कायम खोटं बोलत आहेत व कायम कुठलं तर दुसऱ्या श्रेय स्वतः घेत आहे. ही पाणी पुरवठा एकूण 3.5 लाख लोकसंख्या घरी धरून केलेली आहे. पुढच्या 35 वर्षासाठी जत शहराला पाणी पुरवठा बंद पडणार नाही. ह्याचा संपव सांगलीच्या संपवापेक्षा मोठा आहे. ह्या पाणी पुरवठ्याला खरं श्रेय असेल ते खासदार संजय काका पाटील, निशिकांतदादा पाटील, नंतर आपले योगेश दादा जानकर साहेब, मुंबईचे ठाण्याचे नगरसेवक, तम्मनवाडा रवी पाटील, बावनकुळे साहेब, चिवटे साहेब यांच्या प्रयत्नातून यांनी आम्हाला सहकार्य केल्याने ही पाईपलाईन मंजूर झालेली आहे. काही लोक खोटं बोलतात की ह्याच्या आमच्याकडे पाठपुरावा केलेले कागद आहेत पूर्ण. त्यांनी दावावेत काय आहेत, आम्ही काय दावले ते आमच्याकडे कागद आहेत सगळी. आणि अशा लोकांना भूळ थापा देणाऱ्या व सगळ्या गोष्टीचं श्रेय मी घेणाऱ्या लोकांपासून लोकांनी यांना लवकरच ह्यांचा बंदोबस्त करावा. आणि येत्या काळात ही लोकांना खोटं बोलून जनतेची फसवणूक करणाऱ्यांना आत्ता त्यांना आपण हातभार केलेलं बरं आहे. याचं एक उदाहरण असेल तर जिवंत साक्ष सह्यान करावा. बुद्धापूरच्या देवस्थान कमिटीला 5 कोटीचा निधी जे आणलेला आहे त्या नेत्यांचा काही संबंध नसून सांगलीचे सुनील वाघमोडीने स्वतः आणलेले आहेत. ते चिवटे साहेबांनी विचारावे. हा सर्वांना माहीत असून देखील त्याचं देखील श्रेय जे स्वतः घेतात. येत्या काळात अशा नेत्यांना जे खोटं श्रेय घेत आहे ह्या नेत्यांना आपण कायम इथून पुढे विरोध करू व जच्या जनतेच्या बाजूने राहू आणि ज्याचं श्रेय त्याला द्यावं. कुणी ज्याचं श्रेय त्याला द्यावं. प्रत्येक श्रेय खोटं आपण घेऊ नये. आणि ह्याच अजून एकदा सर्व जनतेला सांगतो, ह्यात आम्ही पक्षपात न करता सांगतो, ह्या वेळेला ह्या तम्मनवाडा रवी पाटील साहेब, संजय काका पाटील, निशिकांतदादा पाटील, योगीजी जानकर साहेब, रवी तम्मनवाडा, बावनकुळे साहेब, चिवटे साहेब व जत नगर परिषद मुख्य अधिकारी आणि पाठिंबाची जी बॉडी होती नगरात ह्यात जास्त श्रेय असेल थोडंफार आमचे नगराध्यक्ष बन्नेनोर मॅडम त्याची बॉडी पूर्ण संपूर्ण बॉडीने सहकार्य केल्याने पाठपुरावा केल्याने ही पूर्ण झालेली आहे. आणि येत्या काळात हे आता बाहेर ज्याने आता आम्ही 2 महिने पाठपुरावा केले त्याचा काही संबंध नाही. फक्त खोटं बोलणे, लोकांना भूल दाखवा देणे हा खोटे श्रेय घ्यायचा नादात आहे.